असं म्हणाले मला प्राऊड फील होईल की सोलापुरात असा पुतळा पहिल्यांदा आणि सिलिकॉन मध्ये होतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बरेच झाले, पण युनिकनेस आणि त्यांना न्याय देण्याचं काम माझ्या वाट्याला आलंय हे माझं सौभाग्य समजवतो. आम्रपाली या ग्रुपचं नाव आहे. त्यांच्याकडे कन्सेप्ट ठोसदार होती. या पुतळ्यात आणखी एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं म्हणजे स्किनचा पोत असेल किंवा हेअर प्लांटेशन असेल, लव येतात हातावर, त्याचा सुद्धा मी बारकाव्याने अभ्यास करून त्याला प्लान करायचा प्रयत्न केला. बाबासाहेबांचं लाईफस्टाईल, त्यांची पेहरावा, त्यांचा एज ग्रुप, सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याच्यावर आणि या मंडळाचा शतशः ऋणी आहे की त्यांनी असं चॅलेंजिंग काम माझ्यासाठी दिलेलं. आणि उत्सव मूर्ती एका दिवसासाठी जेव्हा होते ते एकतर पीओपी किंवा फायबर मीडियामध्ये होते, कारण काय बजेट वाईज ते विचार केला जातो. मी नशिबान समजेन की असा पुतळा तर आज ताग्यात मला तर नाही वाटत की बाबासाहेबांचा सिलिकॉन मध्ये पुतळा झालेला आहे. त्याचा मान आपल्याला मिळतोय, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही. दीक्षा देऊन केला ह्या 9 कोटीचा उद्धार.